पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। महात्मा गांधी पुस्तकालयात टीईटी सीटीईटी मार्गदर्शन कार्यशाळेला प्रतिसाद। भीतीला छेद देत यशाकडे वाटचाल, स्वप्नांना दिशा देणारी कार्यशाळा, प्रेरणादायी मार्गदर्शन। शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी व सीटीईटी या संदर्भात सध्या निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती, बदलती शैक्षणिक धोरणे, शासनाची भूमिका, संघटनात्मक पातळीवर सुरू असलेले आंदोलन व प्रयत्न तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली प्रक्रिया याबाबत स्पष्ट व सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी महात्मा गांधी पुस्तकालय नवापूर येथे नुकतीच मोफत मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली। ही कार्यशाळा नुकत्याच पार पडलेल्या टीईटी व सीटीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसह भविष्यात परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सर्व बंधू भगिनींसाठी आयोजित करण्यात आली होती। परीक्षेतील अडचणी, वाढती स्पर्धा आणि सतत बदलणारे नियम यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर मार्गदर्शन मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। ही कार्यशाळा महात्मा गांधी पुस्तकालयाचे अध्यक्ष शिरीषबाई शाह यांचे मार्गदर्शनाखाली संचालक तथा उपक्रमशील शिक्षक राहुल साळुंके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी वाचनालयाचे कोषाध्यक्ष दर्शन अग्रवाल, प्रमुख पाहुणे नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी, शिक्षक दिलीप गावित उपस्थित होते। या कार्यशाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक बाळकिसन ठोंबरे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदवीधर शिक्षिका निलिमा माडी, राहुल साळुंके यांनी परीक्षेचा अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके, प्रश्नपत्रिकेचा कल, गुण वाढविण्याच्या युक्त्या आणि वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन केले। त्यांनी भीती न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला। अभ्यासात सातत्य ठेवा, दररोज ठराविक वेळ द्या, सराव चाचण्या सोडवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की मिळते, असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित उमेदवारांनी प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या। अनेकांनी या कार्यशाळेमुळे भविष्यातील वाटचालीसाठी दिशा स्पष्ट केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक राहुल साळुंके यांनी तर आभार दिलीप गावित यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत पाटील, भानुदास रामोडे, दीपक भदाणे, जगदीश नाईक, सरला पाटील, नरेंद्र गावित, हरीश लोहार, नितीन पाटील, विजया पाटील, शकुंतला आईरे, सुनंदा रायते, अनिता वडवी, ललिता सोनवणे, पुस्तकालयाचे सचिव राजेंद्र साळुंके, ग्रंथपाल सुधीर साळुंके यांनी सहकार्य केले। कसं असतं, मूळ संकल्पना क्लिअर नसेल तर पुढे काहीच नाही। मग तुमचा कोणताही विषय असो, तुमची संकल्पना क्लिअर पाहिजे तरच तो विषय लवकर होऊ शकतो। असे काही मुलं की त्यांच्या संकल्पना क्लिअर नाही, जे ते डीएड केलंय की कुठेच नाही म्हणून डीएड केलंय, असे पण मुलं आहेत, म्हणून ते पात्र होत नाही। पण आपण मग भीती मनात आली की हे इतक्या वर्षापासून जे काहीतरी पात्र होत नाही, मग माझं कसं होईल। पण आपण मेरिटचे लोक, आपण पहिलेही मेरिटनंच तिथं भरती झालेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्यासाठी हे कठीण गोष्ट नाही आणि अतिशय सोपं पण नाही की म्हणजे मी सहज होऊन जाईल। सांगायचं एवढंच आहे की टीईटी आपण आता सध्या शासनाचा जो निर्णय आला टीईटीच्या संदर्भामध्ये की 2च वर्षाचा अवधी आहे आणि तुम्हाला टीईटी क्लिअर करायची आहे। खरं तर आपण या वाक्यामुळेच घाबरून गेलेलो आहोत की 2च वर्षाचा अनुभव, कितीतरी वर्षापासून मुलं टीईटी देत आहे तरी पण ते पास होत नाही आणि आपण 2 वर्षात कशी पास होणार। मुळात म्हणजे जे मुलं अभ्यास करणारे आहेत त्यांच्यासाठी ही टीईटी परीक्षा खूप काही कठीण नाही। सरांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की म्हणजे आपले एससीईआरटीचे जे पुस्तक आहे या पुस्तकांवर जर आपण एक एक ओळ वाचली, मी हे लाल अक्षरात लिहिलेलं होतं याच्या खाली, यानंतर मी खाली ब्लू अंडरलाईन केलेली होती, म्हणजे ते आपल्याला कधीही आठवत असतं। म्हणून जर आपल्याला बाहेरच्या अवांतर पुस्तकं जर आपण रेफर करणार असाल तर मला असं वाटतं की आपण अगोदर स्टेट बोर्डचे जे आपले पुस्तकं आहेत 8वी पर्यंतचे ते चांगल्या प्रकारे एकदा वाचन करून घ्यावं। पहिल्यांदा वाचन करा, म्हणजे माझ्या अभ्यासाची पद्धत अशी आहे की मी पहिल्यांदा वाचन करून घेणार, वाचन झाल्यानंतर नेक्स्ट टाइम मला फक्त त्यातनं किती आठवतं, मग नंतर मी पुन्हा तो धडा काढणार आणि त्यावर काढणार, म्हणजे परत तिसऱ्यांदा आपल्याला तो धडा ओपन करायची गरज पडत नाही किंवा ते पुस्तकही परत आपल्याला हाताळायची गरज पडत नाही। फक्त नोट्समध्ये आपण काय लिहिलेलं होतं, शॉर्टमध्ये आपण काय लिहिलेलं हे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला समजून जातं। आता जवळपास जून महिन्यामध्ये टीईटी सांगितलेली आहे, तर आपल्याकडे फेब्रुवारी तर जवळ अर्धा संपलेलाच आहे। पण आज उद्यापासून जर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर आपल्याला नवोदयचं पुस्तक असेल व आता एमटीएसचे पुस्तक आहे 7वी पर्यंतचे एमटीएसचे पुस्तक हे आपल्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे। आणि म्हणजे मराठी व्याकरण असेल किंवा इंग्रजी व्याकरण असेल ते अतिशय सुंदर पद्धतीने त्यामध्ये सांगितलेलं आहे।
मराठी व्याकरणासाठी आपल्याला जर अगदी बेसिक पासून करायचं असेल तर मोरा वाळंब्यांचं पुस्तक आहे.